इयत्ता 8वी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण मराठीमध्ये आपलं उपघटक चाललेला आहे 3.3 त्यातला 8वा चाललेला आहे केवल प्रयोगी अव्यय। हा अविकारी शब्द चाललेला आहे शब्दाच्या जातीमध्ये। तर पहा केवल प्रयोगी अव्यय काय असतात। मनातील आनंदाच्या, दुःखाच्या, आश्चर्याच्या, तिरस्काराच्या इत्यादी प्रकाराच्या उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाची अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात। ओहो काय सुंदर देखावा आहे हा। तर केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार पहा। हर्षदर्शक म्हणजे आपल्याला आनंद झाला असेल तर वा वा वा, आहा, आहा हा, ओहो, आहा। शोकदर्शक अरे रे खूप वाईट झालं, आई ग, अगाई, आई, आ। आश्चर्यदर्शक म्हणजे हो, ओहो, बाप रे किती मोठा साप, अबब, आहा हा, अरेच्चा। प्रशंसा म्हणजे कौतुक, शाबास, वा वा, छाऊ, ठीक, खाशी आणि भले। संमतदर्शक मध्ये काय येतात, हा, जी, ठीक, अच्छा, बराय। विरोधदर्शक मध्ये छे हे नाही पटलं आपल्याला, छट, छे छे, नको नको, च आणि अहम। संबोधन दर्शक मध्ये येतात अग, अरे, ए, अहो, अगा। तिरस्कार दर्शक मध्ये शी, छी, थू, छत। आणि मौन दर्शक मध्ये गप, चिप आणि गुपचिप। आता पाहत आहोत आपण 3.38 चा सराव संच। अरे रे खूप वाईट झाले, काय हे, शोकदर्शक अरे रे खूप वाईट झाले। छे छे मला भेटायची इच्छा नाही, केवल प्रयोगी अव्यय कोणता, छे छे, विरोध दाखवलाय, नाही विरोध दाखवलेला आहे। पुढचं, पुढीलपैकी हर्षदर्शक असलेले केवल प्रयोगी अव्यय कोणते। हर्षदर्शक आहा आहा आहा, काय सुंदर फूल उमललं आहे। पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती। हर्षदर्शकला ओहो म्हटलं जातं का, ओहो, ओके। संमतदर्शकला हा। शोकदर्शकला छान म्हणतात का, शोकदर्शकला छान म्हटलं जात नाही। चौथं येणार, खालीलपैकी केवल प्रयोगी अव्यय कोणता। हिमालय, तुषार, संतापला। बापरे खूप सोपा होता हा टॉपिक। चला तर आज आपण संपवले आहे शब्दांच्या जाती पूर्ण। शब्दांच्या जाती पूर्ण संपल्या आहेत। त्याच्यामध्ये 4 विकारी पाहिल्यात, 4 अविकारी पाहिल्यात, हो की नाही। विकारी मध्ये कोण कोण पाहिलं, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। आणि अविकारी मध्ये पाहिले क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। सर्व शब्दांसाठी समजले असतील। पुन्हा पुन्हा अभ्यास करा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि खूप सारे सराव करा।